ते सांडतंय पण शिकतंय. लहान मूल खायला शिकतं तेव्हा ते आपल्या इवल्याशा बोटांमध्ये छोटासा घास धरतं. तो घास निसटतो, खाली पडतो, पुन्हा उचलला जातो, पुन्हा प्रयत्न, पुन्हा सांडणं आणि शेवटी तो घास तोंडाजवळ पोचतो. अर्धा खाली सांडतो, अर्धा तोंडात जातो. सगळं अंग बरबटतं. आईसाठी काम वाढतं. पण त्या बाळाला स्वतःच्या हातानं खाण्याचा पहिला आनंद मात्र मिळतो. या सगळ्या अस्ताव्यस्तपणातूनच ते शिकत असतं. बोटांचा समन्वय, नियंत्रण आणि मी करू शकतो असा आत्मविश्वास. पण बऱ्याचदा आपण धावत जातो आणि अरे थांब सांडेल, आणि त्याच्या आधीच चमचा उचलून त्याला भरवायला घेतो. तो प्रयत्न थांबतो, शिकणं थांबतं. बाळ जेव्हा स्वतः खातं ते फक्त जेवत नाही, ते वाढतं, विकसित होतं. त्यातून मोटर कंट्रोल विकसित होत जातात, स्वावलंबन येतं आणि आत्मविश्वास आकार घेत जातो. म्हणून जेव्हा ते सांडतं त्यावर ओरडू नका, थांबवू नका, फक्त संयमी साक्षीदार व्हा. आधी आई चिव काऊ दाखवत जेवायला घालायची. हम्मा गाई ये ग, बाळाला एक घास दे ग. आता प्रत्येक घासासोबत रील दाखवले जातात. त्या इवल्याशा बोटांनी भात वेचायचं थांबवलंय, पण तेच बोट आता स्क्रीन स्क्रोल करतायत. हे फक्त खाण्याचं नाही, हा आपल्या बाळाच्या विकासाचा हरवलेला टप्पा आहे. कारण प्रत्येक घासाची अनुभूती, वास, रंग, स्पर्श, चव या सगळ्यातून लाळ तयार करून होत असते आणि मग अन्न पचायला घेतो. पण स्क्रीन समोर ते शक्य होत नाही. पालक म्हणून आपलं काम फक्त भरवणं नाही, तर शिकण्याला संधी देणं सुद्धा आहे. थोडं गोंधळ होऊ द्या, थोडं सांडू द्या, पण शिकू द्या. शिकण्याची प्रक्रिया अस्ताव्यस्त असू शकते, पण त्यातूनच स्वावलंबनाचा पाया रचला जातो. धन्यवाद.